बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो। तर सगळ्यांना शुभ प्रभात परत एकदा। आणि आपण काल बघितल्याप्रमाणे आपण पुण्यापासून आपल्या गावापर्यंत मस्त असा प्रवास करत आलो आणि हा प्रवास झाल्यानंतर आपण आपल्या घरी पोहोचलो। त्यानंतर थोडंसं गणपती बाप्पांसाठी त्यांच्या आगमनासाठी आपण जे डेकोरेशन केलं आणि डेकोरेशन केल्यानंतर आपण थोडे आपल्या शरीराला सकाळपासून फिरून जो थकला होता त्याला आपण विश्रांती दिली आणि त्याच्यानंतर आता आपण जवळपास 5 ते 6 तासाची विश्रांती घेतल्यानंतर आता परत उठलोय कारण की आपल्याला बाप्पांचं आगमन करून घ्यायचंय आणि त्यांना घरी घेऊन यायचंय आणि एकदम थाटामाटात घेऊन यायचंय। तर चला तर मग गणपती बाप्पा मोरया। आणि तुम्ही बघू शकता मागं आपलं गणपतीसाठी मंडप तयार आहे आणि आता आम्ही सगळे गणपती आणायला चाललो। सकाळचे 9 वाजले आणि आपण निघालो आणि माझ्याबरोबर जे आहेत चिल्लेबिल्ले गणपती बाप्पा मोरया मोरया। इकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे इकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे इकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले। तर आता आपण बागालीमध्ये आणि इथून आता आपण गणपती घेऊन आपल्या घरी जाणार आहोत। हे सगळे माझ्याबरोबर आहेत, माझे मोठे काका आहेत ते आणि आता आपण इथून आपल्या घरी जाणार आहोत गणपती घेऊन। काहीच वेळा तुम्हाला दाखवतो की कसं घेऊन जायचं। नभात मेघांची सात मोर फुलवी पिसारा
निळ्या नभात मेघांची सात मोर फुलवी पिसारा लंबोदरा रिमझिम धारा बाप्पा येतो घरात श्री ओंकारा बाप्पा येतो घरात रिमझिम धारा बाप्पा येतो घरात श्री ओंकारा बाप्पा येतो घरात हिरव्या रान माळावर कान पक्ष्यांचं सुरात हे गजानना श्री गणराया करू आरती ही तुझला हे गजानना श्री गणराया करू आरती ही तुझला पप्पांचं आगमन आपलं सकाळी झालं आणि त्यानंतर थोडंसं दुपारच्या वेळेला आपण जरा शांतता अशी झोप घेतली, कारण की पूर्ण दिवसभरामध्ये पळापळ होती. आणि त्यानंतर शांत अशी झोप घेऊन थोडं चायचा चुस्का घेऊन आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही जरा माझे मित्र आहेत ते गावात पण राहतात आणि माझ्यासोबत पुण्याला पण असतात, तर त्यांच्यासोबत आता मी थोडंसं आमच्या आजूबाजूला जे वैशिष्ट्यपूर्ण काही आमच्या गावाला लावलेलं त्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी चाललेलं आहे. तुम्हाला नक्की मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है। देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा, और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा, ये याद रख। आपण गावातून थोडंसं पुढं आलो आणि
तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जसं आमच्या गावाला वैशिष्ट्यपूर्ण जे काही लाभलं आहे ते म्हणजे हे इथलं सौंदर्य आहे. आणि दुसरं म्हटलं तर खूप वर्षापासून जो मानलेला धरण आहे तो, आणि जो ह्या पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो धबधबा होतो तोही पावसाळी महिन्यामध्ये खूप भरून वाहतो. आणि गणेशोत्सवासाठी सगळ्यात चांगला एक म्हटला तर ह्या हेतू हा धबधब्याचा पण आहे आणि या धरणाचा पण आहे. कारण जेव्हाही गणेश उत्सव असतो आणि त्याचे विसर्जनाचा वेळ असतो तेव्हा ते विसर्जन ह्या जलमय अशा धरणामध्ये केले जातं. आणि खूप भारी असा व्ह्यू आहे, तर तुम्ही बघितलेलाच आहे व्ह्यू. आणि अजून तुम्हाला दाखवतो की दर्शन कसं. आता असंच व्हिडिओ चालू राहणार आहे, पण आता आपल्याला संध्याकाळची वेळ झाली आहे. आरती आणि जे पारंपरिक बाळा डान्स जे नृत्य आहे ते रोज संध्याकाळी सगळी गावातली मुळे वर मोठी ज्येष्ठ माणसं अशी जमा होऊन एक नृत्य सादर करतात. आणि जोपर्यंत आता गौरी येत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू चालू असतं. आणि हे 7 दिवसाचा पूर्ण आनंद असतो. तर ते लुटण्यासाठी सगळेजण इथे येतात. तर तुम्हाला ते आता आम्ही घरी चाललो आहे. आता इथून तुम्हाला ते नृत्य बघायला भेटेल. चला.